अहो मी वेडी नाही हो, मला सोडून द्या. घरी माझ्या 2 लहान मुली आहेत. मी खरंच सांगते, मी नाही वेडी. कल्याणी अगदी हात जोडून त्या हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना सांगत होती, पण तिचे कोणी ऐकून घेत नव्हते. एक जण म्हणाला, ओ बाई, इथे येणारा प्रत्येक पेशंट असंच म्हणतो, चला उगाच आमचा वेळ वाया घालवू नका. त्याचा हा गोंधळ आत केबिनमध्ये बसलेल्या डॉक्टर विभाला ऐकू आला. तशी ती बाहेर कॉरिडॉरमध्ये आली. तिने पाहिले हॉस्पिटलचे वॉर्डबॉय आणि आया एका बाईला रूममध्ये नेत होते, पण ती बाई त्यांना विनवणी करत होती. माझं ऐका, मी वेडी नाही हो, असं ती बोलत होती. विभा म्हणाली, थांबा सगळेजण, तुम्ही जा सगळे, मी बघते. ती बाई विभाजवळ आली, म्हणाली, डॉक्टर, मी वेडी नाही आहे, मी एक शिक्षिका आहे. विभा म्हणाली, तुम्ही शांत व्हा आणि चला माझ्या केबिनमध्ये जाऊन आपण बोलू. विभाला ही बाई कुठेतरी खरं बोलत आहे असे वाटत होते. चेहऱ्यावरून चांगली सुशिक्षित वाटत होती. अंगावर बऱ्यापैकी साडी होती. विभा तिला घेऊन आपल्या केबिनमध्ये आली. इथे बसा तुम्ही खुर्चीवर. ती बाई बसली. मग तिच्यासमोर विभा बसली. विभाने तिला टेबलवरचा पाण्याचा ग्लास दिला आणि पाण्याची गरज होती. तिने एका दमात ते पाणी पिऊन टाकले. विभाने बोलायला सुरुवात केली, मी डॉक्टर विभा, या मेंटल हॉस्पिटलमध्ये मी मानसोपचार तज्ज्ञ आहे. तुम्हाला पाहून असे वाटत नाही की तुम्ही वेड्या आहात किंवा मानसिक रुग्ण आहात. हो हो डॉक्टर, मी वेडी नाही. माझ्या नवऱ्याने मुद्दाम खोटे सांगून तुमच्या हॉस्पिटलमध्ये कळवले की मी वेडी आहे. मला वेड्याचे झटके येतात. मला ताबडतोब घेऊन जा. असे का सांगितले तुमच्या नवऱ्याने? डॉक्टर, तुम्हाला ऐकायची आहे का माझी कथा? हो सांगा. का आणि कसा आलात तुम्ही इथे? मग कल्याणी बोलू लागली, डॉक्टर, मी एका शेतकरी कुटुंबातील मुलगी, आई वडील, मी एक बहीण आणि 2 भाऊ. मी सगळ्यात मोठी मुलगी. जमिनीचा छोटा तुकडा आहे, त्यावर आईबाबांनी कसे तरी कष्ट करून आम्हाला मोठे केले. मी DED केले आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरी करू लागले. तेव्हाच माझे लग्न जमले. शेजारच्या गावातील मोहन कदम यांच्याशी. ते गावातील मतब्बर कुटुंब. त्यांच्या गावात दरारा पण जास्तच. माझ्या आईवडिलांना वाटले की माझे रूप, नोकरी बघून ते लग्नाला तयार झाले असतील. तेव्हा आपल्या मुलीचे चांगलेच झाले. इतके श्रीमंत घर मिळाले. मोहने दिसायला छान होता. आमचे लग्न झाले. मी माझ्या सासरच्या गावी शाळेत नोकरी करावी, त्याला आडकाठी नव्हती. सुरुवातीला सगळं छान मजेत, नव्या नवलाईत दिवस चालले होते. मीही आनंदात होते. सासू सासरी, मोठे दीर जाऊ, त्यांची मुलं, असा मोठा परिवार होता. काही महिन्यानंतर मला जाणवू लागले की घरात सगळं काही सासू म्हणेल तसेच केले जाते. सुनांना तिथे काही किंमत नव्हती. एक दिवस जावेच्या खोलीमधून भांडणाचा आवाज येत होता. मी सकाळी जावेला विचारले की का भांडत चालले होते तुमच्यात? तसे जाऊबाई रडू लागली. म्हणाली, तुझ्या दिराचे म्हणजे तिच्या नवऱ्याचे बाहेर एका बाईसोबत संबंध आहेत. त्याचा जाब मी विचारत होते तर उलट मलाच मारले खूप. मग तुम्ही आईना सांगा ना हे सगळं. त्यांना सगळं माहीत आहे. त्या मुलांचीच बाजू घेतात आणि माहेरी माझं ऐकून घेणारं कोणी नाही. त्यामुळे हे घर सोडून जाऊ शकत नाही. सगळं सहन करत राहायचे. कल्याणीला तिच्या जावेबद्दल वाईट वाटले, पण तीही यात काहीही करू शकत नव्हती. रात्री मोहन घरी आला. 2 भाऊ त्यांच्या शेतावर लक्ष ठेवायला कामगारांकडून काम करून घ्यायला जात असत. भरपूर पैसा होता, त्यामुळे त्यांना काम असे काही करावे लागत नसे. तिने मोहनकडे त्याच्या भावाबद्दल तक्रार केली तसा तो भडकला. हे बघ, आम्ही भाऊ काय करतो, कुठे जातो हे तुला सांगायला आम्ही बांधील नाही आहोत. माझ्या भावाबद्दल काही एक ऐकून घेणार नाही मी. त्यामुळे मग कल्याणी गप्प बसली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळीच मोहन घरी आला. तो पूर्ण दारूच्या नशेत होता.
कल्याणी दुपारीच शाळेतून घरी येत असे. अहो काय हे, तुम्ही पिऊन आलात? तसा त्याने तिच्या मानेला घट्ट पकडत म्हणाला, तुझ्या बापाच्या पैशाने नाही पिऊन आलो, समजले? आमच्याकडे गडगंज पैसा आहे. काल काय बोललीस तू? माझा भाऊ बाहेर लपडी करतो. तिला मानेला दुखत होते. सोडा मला, मान दुखते माझी. पण मोहनने तिला जोरात धक्का दिला. ती बेडवर पडली. तसा त्याने आपला बेल्ट काढून तिला मारायला सुरुवात केली. ती रडत होती, हात जोडत होती. पण दारूच्या अंमलाखाली त्याला काही समजत नव्हते. मारून त्याचे मन भरले. तिचे अंग अंग ठणकत होते. मग त्याने तिचा साडीचा पदर बाजूला केला आणि तिच्या अंगावर आला. स्वतःची भूक भागून तो बाजूला झाला. कल्याणी रडत होती. तसेच उठून तिने साडी नीट केली. बाथरूममध्ये जाऊन खूप रडली. मग चेहरा पाण्याने धुवून बाहेर आली. स्वयंपाकघरात आली. तिची जाऊ काम करत होती. कल्याणीकडे बघूनच ती समजून गेली की काय झाले असेल. ती म्हणाली, कल्याणी इथे असंच आहे. सगळं मी सहन करते तसं तुलाही करावे लागणार. पण एक जमेची बाजू तुझ्याकडे आहे की तू नोकरी करतेस. कल्याणी काहीच बोलली नाही. निमूटपणे काम करत राहिली. असेच आता रोज घडत होते. मोहन रोज पिऊन यायचा, पण पाशवीपणे तिच्यावर बलात्कार करायचा. त्यात त्याला असुरी आनंद मिळायचा. हो, नवऱ्याने केलेला समाजमान्य बलात्कारच. मुळात त्याच्या घरी हे संस्कार नव्हते की स्त्रीला सन्मान द्यावा, तिचा आदर करावा. काही महिन्यांनी कल्याणीला दिवस गेले आणि तिला मुलगी झाली. मुलगी झाली म्हणून परत तिच्या त्रासात वाढ झाली. तीही गप्प राहून सहन करत होती. कारण माहेरी भाऊ बहीण यांचे असून लग्न व्हायचे होते. हिच्या लग्नाला नुकते 2 वर्ष झाले होते. आईलाही ती काही सांगत नसे. मुलीला पण काही सांभाळायची नाही असे सासूने सांगितले होते. त्यामुळे कल्याणीला नोकरीवर पाणी सोडावे लागले होते. घरकाम, मुलीला बघणे आणि मोहनचा अत्याचार सहन करणे इतकंच तिचं आयुष्य बनले होते. मुलगी 4 वर्षाची झाली. कल्याणीला परत दिवस गेले. ती मनातून देवाला विनवणी करत होती की यावेळेस मुलगा होऊ दे, निदान माझा थोडा त्रास कमी होईल. पण तिचे दुर्दैव परत आड आले. पुन्हा तिला मुलगी झाली. आता सासू खूप बोलायची, तिला शिवा पण द्यायची. आता मोहन तिच्यासोबत त्याच्या बेडरूममध्ये झोपत नसायचा. तो दुसऱ्या खोलीत झोपू लागला. तिने याबद्दल विचारले तसा तो भडकला. म्हणाला, तुझ्यात इंटरेस्ट नाही राहिला मला. 2 मुलीला जन्माला घालणारी तू. अहो पण यात माझी काय चूक? मग काय माझी चूक आहे? अहो तुम्हाला माहीत असेलच की मुलांचे गुणसूत्र पुरुषाकडे असतात. ती असे म्हणताच तो अजून भडकला. तिच्या केसांना धरून बोलला, मला शहाणपणा शिकवतेस काय? आणि तिला ढकलून दिले. ती भिंतीला जाऊन धडकली. तो रूम बाहेर पडला. आता तो फक्त तिच्या चुका काढायचा आणि तिला मारायचा. त्यात कधी तरी मग स्वतःच्या शरीराची भूक भागवायचा. पण तिला हवे असणारे नवऱ्याचे प्रेम, आपुलकी, माया, काळजी हे काहीही तिच्या नशिबी नव्हते. अलीकडे तिच्या कानावर गोष्टी येऊ लागल्या की मोहनचे एका विधवा बाईसोबत संबंध आहेत. त्या बाईच्या घरी जाता येता गावातील लोकांनी पाहिले होते. पण त्याच्याबद्दल बोलणार कोण? कारण गावात त्याचा दरारा होता. कल्याणी याबाबत त्याला काही विचारू शकत नव्हती. तिच्या लग्नाला आता 12 वर्ष झाली होती. मोठी मुलगी 10 आणि छोटी 8 वर्षाची होती. कल्याणी हळूहळू डिप्रेशनमध्ये जाऊ लागली. ती नीट खात पीत नसे. मुलीकडे तेवढं लक्ष देत होती. मोहन मुलींशीही नीट बोलत नसे. बाप म्हणून तो त्याचं प्रेमही मुलींना देत नसे. एक दिवस मोहन घरी आला. तो त्या बाईला सोबत घेऊन आईला म्हणाला, ही तुझी सून, आम्ही लग्न करून आलो आहोत. हे ऐकून कल्याणीच्या पायाखालची जमीन सरकली. ती खोलीत जाऊन खूप रडली. आपल्या नशिबाला दोष देत राहिली.
आता तर ती अजूनच खचली. मोहन मुद्दाम कल्याणीसमोर त्या बाईशी लगट करायचा. ते दोघे मोठमोठ्याने बोलायचे, हसायचे. कल्याणीला हे सहन होत नसे. मग तिला निराशाचे झटके येऊ लागले. तिच्यावर उपचार कोण करणार हा मोठा प्रश्न होता. तिथे तिच्यासाठी कोणी पैसे खर्च करणारे नव्हते. सासू सासरे स्वभावाने सारखेच होते. कोणाकडे दाद मागणार? ती एकदा रात्री तिच्या खोलीचे दार कोणीतरी वाजवत होते. ती उठली. तिला वाटले जाऊबाई असतील म्हणून तिने दार उघडले. तसे तिचा मोठा दीर पटकन खोलीत शिरला. ती भांबावून गेली. तुम्ही का आला तिथे? काय पाहिजे तुम्हाला? भीत भीत तिने विचारले. तसा तिचा दीर तिच्याजवळ आला. म्हणाला, मी सांगतो तसे कर, नाहीतर आता सगळ्यांनाच आवाज देतो आणि तू मला तुझ्या रूममध्ये बोलवलेस, तू बदफैली आहेस असे सांगेन. कल्याणी हात जोडून त्याला बाहेर जाण्यासाठी सांगत होती, पण तो ऐकत नव्हता. म्हणाला, तू मला आवडतेस, आपण लग्न करू. तसेही मोहनने दुसरे लग्न केलेच आहे. मी तुला सगळं सुख देईन. नका हो, असे काही बोलू नका, मी पाय धरते तुमचे, ती म्हणाली. पण त्याच्या अंगात आता वासनेचा राक्षस शिरला होता. आवाज नको करू, पोरी उठून बसतील. मला काही नाही, तुझा तमाशा होईल. त्याने डिम लाईट बंद केली आणि कल्याणीवर जबरदस्ती केली. आता हे रोजच होऊ लागले. ती निमूटपणे त्रास सहन करत होती, कारण घराबाहेर पडायला तिला परवानगी नव्हती. आता तिला निराशाचे झटके जास्तच आणि सारखे येऊ लागले. मोहनच्या नवीन बायकोने त्याला सांगितले की तिला आता वेड लागले आहे. ठार वेडी झाली ती, तिला घरात नको ठेवूस. मोहनला ते पटले आणि त्याने मेंटल हॉस्पिटलमध्ये तिचे नाव नोंदवले. तिला वेड्याचे झटके येतात असे सांगितले. तिच्यापासून घरच्यांना मुलींना त्रास होतो असे सांगितले. एका डॉक्टरकडून खोटे तिच्या नावाचे रिपोर्ट आणले की तिला वेड लागले आहे, तिचे मानसिक संतुलन बिघडले आहे. या आधारावर तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे असे सांगितले. मग एक दिवस मेंटल हॉस्पिटलचे लोक मोहनच्या घरी आले. ती रडत होती, मुली रडत होत्या, पण मोहन ऐकणारा नव्हता. तिने खूप हात जोडले, त्याचे पाय धरले, पण तो बदला नाही, कारण त्याला आता ती नको होती. कल्याणी म्हणाली, मी जाते या लोकांसोबत, पण माझ्या मुलींना माझ्या माहेरी सोडा, अशी तिने विनंती केली. तेवढे मोहनने मान्य केले. त्याला या मुलीची जबाबदारीही नकोच होती. मग कल्याणीला ते लोक तिथे मेंटल हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. आपली कहाणी डॉक्टर विभाला सांगून ती रडत राहिली. आजही स्त्री अत्याचार संपले नाही. मोहनसारखी नराधम आजही मोकाट फिरत आहेत. त्यांना वेळीच नाही ठेचले तर असे अनेक मोहन राजरोसपणे या समाजात फिरत राहतील असा विचार विभा करत होती. ती कल्याणीला म्हणाली, हे बघ कल्याणी, तू जर मला मदत केलीस तर मी तुला नक्की न्याय मिळवून देईन. डॉक्टर, मी कशी तुम्हाला मदत करणार? आणि तो खूप पैसेवाला आहे. माझा त्याच्यासमोर निभाव नाही लागणार. कल्याणी, तू नको काळजी करू. माझ्या ओळखीचे काही NGOचे लोक, आपण त्यांची मदत घेऊ. पण तुझी तयारी आहे का मोहनला धडा शिकवण्याची? हो मॅम, त्याने मला आयुष्यातून उठवले, हाल केले. त्याला आता मी सोडणार नाही. गुड, चल मग मी तुला तुझ्या आई वडिलांकडे सोडते. तुझ्या नोकरीचेही बघते. तू आता काळजी नको करू. खूप खूप आभार मॅडम. कल्याणीने हात जोडले. डॉक्टर विभा कल्याणीला घेऊन तिच्या माहेरी आली. आई पाहताच कल्याणीच्या मुली पळत येऊन तिला बिलगल्या. विभाने कल्याणीबाबत जे घडले ते सगळं तिच्या आईवडिलांना, भाऊ बहिणींना सांगितले. त्यांनाही खूप राग आला मोहनचा. कल्याणीचा भाऊ म्हणाला, डॉक्टर, तुम्ही जी आम्हाला मदत करत आहात त्याची परतफेड नाही होऊ शकत. मोहनसारखा राक्षसाला वेळीच ठेचले गरजेचे आहे आणि मी एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीवर होणारा अन्याय कसा सहन करू? म्हणून मी कल्याणीला मदत
करायचे ठरवले आहे. इतकं बोलून विभा निघून आली. कल्याणीला न्याय कसा मिळवून देता येईल हाच ते विचार करत घरी आली. एक कल्याणी खरोखरच वेडी होण्यापासून वाचली हे समाधान जास्त होते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर जरूर करा.